अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी, त्यासी समयी मोर पंखारासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पांखरा समर्थे म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तोची चाळा। मोठमोठ्याने ओरडती, आमच्या पाऱ्याची वीट, जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी। लपवून ठेविले विटेसी, ती दिले पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामीसुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिमान। शरीर त्याचे असमाधान, कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी। एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी। आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता। समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील। केजगाव मोगलईत, तेथे नानासाहेब भक्त। त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादांसी। समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीर असमाधान। त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागे। समर्थे वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून। बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी। समर्थ पुन्हा बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले। आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळा सांगती, दादांसी पाठविले केजेप्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून। पुढे सेवेकरण सांगती, त्यासी मुंबईसी पाठविती। ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामीसुताचा यास घ्यावी, कफन झोळी निशाणी। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती, दिवसनिशी। गोसावी होऊन गादीसी, चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐसा गोष्ट करिता। नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्यायाची। या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करूनी। शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोट पाठविला। समर्थ ऐसा समयासी, आज्ञा केली भुजगांसी। घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चले आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी। आज्ञेप्रमाणे सेवेकरी करितात तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता। हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान। काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुनी वृत्ती। काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती। वेळ खचित लाविले, ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता। दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलले तेयसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी। व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन,
एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपन झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले. अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तीच पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. येसाबाईंनी पाहुणी क्रोधाविष्ठा अंत करणे. म्हणे तुझी हे करणी लोकपवाद कारण. एकोणी मातेची उक्ती. दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुख तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी म्हणून स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा प्रेमळ. परिसोत. अष्टदशोध्याय. गोड हा. श्रीरस्तु. शुभम भवतु.